हॅलो 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 रोहित तांबोरे आमचे मित्र आमचे बंधू झाले माझा भाऊ रोहित तांबोरे 500 रुपये आणि प्रशांत पवार आमचे मंडळकडचे आमचे मित्र जीवलग मित्र 500 रुपयाचा पारितोषिक पुन्हा एकदा आणि चला झालं भाडी लागली सगळी भाडी लागली या ठिकाणी चाय केले भारी केले राजापूरला शोभेल राज्याला शोभेल अशी बारी केली लाच गोळा बारी शास्त्राचा भाग पण मला एकच गोष्ट आठवली भुवाने 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 प्रश्नाचे उत्तर 6 उत्तर दिली ते गाणं आठवलं तुम बम करावं आणि बाजूला सरावं अहो बम करावं तुम्ही बाजूला सरावं 6 उत्तर देऊन मी तुम्ही खोटा ठरावं पुढच्या येणारा अधिक उत्तर देऊन बघावं लढ्या बुवा एकावर 6 प्रश्नाचे उत्तर पहिल्यांदा सांगितले 1 ते 5 पर्यंत आमचा गड्या बुवाने दिले आहे आमच्या सोबत दिले आहे पण बुवा तुम्ही जसं म्हणालात आमच्या ग्रंथामध्ये एकच उत्तर आहे आमच्या पण ग्रंथात एकच उत्तर आहे तुमचं उत्तर आमच्या ग्रंथानुसार भेटू नाही आणि पुढचा भाग गाऊया तर बुवाने एक बोललं ते म्हणतात हा बाईच्या लग्नात कसा बरोबर पडला चांगला विषय शास्त्राचा आहे पण गमती जाऊन मी काय देतो करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली अरे करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली अरे पंडित बाई कुडकुडीन केरल्यात वशिरली पंडित बाई करतात केरल्यात वशिरली पंडित बाई करतात मी तुम्हाला कुत्सित उत्तर म्हटलं नाही की तुमची पहिली बार आहे ही हंगामाची पहिली बार आहे तेव्हा शपथ सांगतो तुला साधा शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला तिरस्काराने किंवा कुत्सित उत्तर नाही म्हटलं ही या हंगामातली गोवाची आमची पहिली बार आहे माझी 21वी बार आहे एकापासून 21 तो पुण्याचा भाग होता तुम्ही म्हणाला 25 बार करून टाकवे गोवा तेच तर पाहिजे कल्पितला उत्तर दिवस आलेले आहेत आणि तुमच्यासारखे महामेरू या क्षेत्रातले ते आले पाहिजेत बाहेर झाला पाहिजे मी तुम्हाला अजिबात काय वाटत दुसरी गोष्ट शाहीरांनी आमच्या गवडीचं उत्तर दिलं आहे ते आम्ही काय विचारलं की मुरलीचा आणि राजाचा संबंध काय नातं काय विचारलं होतं तुम्ही भावत गेला एवढा भाव नका तर नेमका पाऊस आला नाही तुम्ही भावत काय म्हणतो तर हिच्या केसामध्ये गजरा अहो पोरगी बघायला गेलं लग्नाचा विषय पण तर कसा विषय आहे बघा लय वकाळ दिसा म्हणून कोणी हात बिघडलेला जाड्या शोभना बघा गेला म्हणतात पोरगी चांगली आहे शिकलेली बाप आहे पण ही जाड आहे जरा जाय मित्रांनो म्हणल्यावर जाडी आहे गोवाला काय म्हणतात आमच्या जगात मावळे आहेत त्या सोबत मावळे आहेत त्यांना काय म्हणतात काय म्हणतो लय वकाळ दिसा म्हणून कोणी हात बिघडलेला कोणी वकाळ दिसा म्हणून कोणी हात बिघडलेला लय चांगला शोभना म्हणून तुझं लगीन होईल लय चांगला शोभना तुझं लगीन होईल लय वकाळ दिसा म्हणून लय वकाळ दिसा म्हणून कोणी हात बिघडलेला लय वकाळ दिसा म्हणून कोणी हात बिघडलेला
लय साड्या सोबला म्हणून लागील लागला बघा नाव आहे प्रेमाची वारी लांबरे बघा सन्मानाची वारी कोडी गावचे माजी सरपंच श्री वसंत धोनू दगडभाऊले रियाज कलतुरेवाले साहेब यांना 500 रुपये पारितोषिक आधी प्रियंका मॅडमनी 2 फॉर्मॅटला एंट्री पूर्ण करूया आई काय काय हो देतो ते सांगतो काय काय आणि या ठिकाणी आमची माऊली आमचे झोले बंधू यांचं म्हणणं गगन म्हणतात गगन म्हणतात मी गायलो होतो माऊली आपले झोले माऊली संतोष झोले माऊली 200 रुपये पारितोषिक आधी लेख सुखाचं नंदनवन लेख तुळ सरुंदावन लेख सुखाचं नंदनवन लेख तुळ सरुंदावन लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन 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 लेख सुखाचं नंदनवन लेख तुळ सरुंदावन लेख सुखाचं नंदनवन लेख गारव्याचं चंदन लेख टिपुराचं विचार हा किती आहे इत काही नाही देणार आहे आपला लपोगर काढवड करून सारी करतो मी स्वया बरोबर सारखं मातर सजू दे घर सांगल काय काय गाये गणपतीला तुझा गवराईला संतोष झोले महोदय आणि आमच्या नरेंद्र महाराजांच्या परमात्म्याचे अनेक मंडळ आलेले आहेत तर गड्यामध्ये बालपणी प्रवास आहे आमचे बंधू आमच्या मंगेश बुवाचे भाऊजी तर धर्माचार्य जगद्गुरु आमच्या कोकणचा भाग्य विश्वामध्ये हा परमात्मा इतका काम करतोय आमच्या हिंदू धर्मामधून जे बाहेर गेले होते त्यांना परत एकदा त्या धर्मात आणण्याचं सगळ्यात मोठं काम आणि त्याच्यानंतर वैज्ञानिक जे शैक्षणिक आहे सामाजिक आहे या पर्यावरणाच्या दृष्टीने जे आपल्या प्राणिक श्रीपती यांनी जे कार्य केलं आहे काय म्हणतोय धर्माचार्य जगद्गुरु दिला सुराचा मार्ग जाणी मंत्र गणी गण गणात बोलते दिला नरेंद्र महाराजांनी 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 धर्माचार्य जगद्गुरु दिला सुराचा मार्ग जाणी धर्माचार्य जगद्गुरु दिला सुराचा मार्ग जाणी प्रसन्न होळी गोडवाडी या संघाचे ठेकेदार रुपेश गोतवडे माऊली ऋषिकेश गोतवडे माऊली सुरेश करसमकर माऊली राहणार वेळा लास्ट रुपये 200 रुपयाचा पारितोषिक तर काय म्हणतात गणावाच्या मालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालूनी दगड खोटे काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वैरानी त्या वाटेनी माझ्या वैरानी आई तुला गळा माझ्या वालपणी होत्या वाटाड
आपले यायचे प्रतिस्पर्धी शाहीर येतील मुलांना लोकांना यायचे दारापाशी तर आमचे सुधाकर गावडकर भाऊ आमचे भोसले बसू आम्ही सांगितलं ठरवायची होती आणि रामचंद्र घाणेकर तुम्हाला ह्या कसं असतं की एक कोणतरी हिरो असतो मागे कोणतरी डायरेक्टर असतो संगीतकार असतो आणि त्याप्रमाणे आमच्या घरेकर भाऊंच्या पाठी खंबीर स्थान ठेवून उभे राहिले आमच्या गोवामध्ये सुधाकर गावडकर भाऊनी त्यांचं निधन झालेलं आहे एक श्रद्धांजली गीत जातोय झिंबरवाडी पालशेता त्यांचा तालुका गुहागर झिंबरवाडी पालशेता त्यांचा तालुका गुहागर होते वैभव चाकडीचे होते वैभव चाकडीचे सुधाकर गावडकर 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 झिंबरवाडी पालशेकर झिंबरवाडी पालशेकर त्यांचा तालुका गुहागर झिंबरवाडी पालशेकर त्यांचा तालुका गुहागर होते वैभव चाकडीचे सुधाकर गावडकर होते वैभव चाकडीचे सुधाकर गावडकर सगळ्यांनी आया बहिणी आमचे बंधू आहे ज्यांना कोणाला नाचायचं असेल आरतीला यायचं आहे आरतीला नाचायचं आहे बरोबर आमच्या प्रतिस्पर्धी शाहीर सोबत बुवा झगडा बुवा आरतीला बोला हा हा उंदरावरी सुंदर गाण्याची